या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 75% पीक विमा वाटप सुरू। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचे वितरण सुरू केलेले आहे। यापूर्वी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% मोबदला मिळाला होता। अहमदनगर, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव आणि वर्धा हे 16 जिल्हे आहेत। बीड जिल्ह्यातील सुमारे 8 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी 29,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळालेला आहे आणि काही शेतकऱ्यांना 10,000 रुपये तर काहींना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात 5,000 रुपये मिळतील। परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील उर्वरित 75% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये 15 जानेवारीपर्यंत पेआउट प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे, कारण त्यात सर्वाधिक लाभार्थी शेतकरी आहेत। महाराष्ट्रात 5 पीक विमा कंपन्या कार्यरत आहेत। 2 कंपन्यांच्या माध्यमातून पेआउट सुरू झालेले आहेत, तर इतर 3 लवकरच सुरू होतील। हे पेआउट सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने एका कंपनीला 48 कोटी रुपये आणि दुसऱ्या कंपनीला 724 कोटी रुपये दिले आहेत। पिकांचे नुकसान होऊनही त्यांना पिकांचे दावे मिळाले नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी केल्या होत्या। आता त्या शेतकऱ्यांना 25% लवकरच मोबदला मिळाला नाही, त्यांना 75% पूर्ण विमा संरक्षण मिळेल। एकूणच या 16 जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या लाखो शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जलद गतीने दिली जाईल। थेट बँक हस्तांतरणामुळे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळणार आहे।